म्हणजे महाराष्ट्र परिषदेचं 1, 2, 3 जून 1937 मध्ये पहिलं अधिवेशन परतूरला झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष परभणीचे सत्वशील वकील गोविंदराव नानल हे होते आणि याचे स्वागताध्यक्ष मंठा तालुक्यात केंदळी गाव आहे, केंदळीचे गोविंदराव घारे हे स्वागताध्यक्ष होते या परिषदेचे. म्हणजे पहिलं परिषद जी आहे ती आपल्या परतूरमध्ये झाली आणि गोविंदभाई श्रॉफ असतील, अक्रू वाघमारे असतील किंवा दिगंबरराव बिंदू असतील, या स्वातंत्र्य सैनिकांनी परतूरमध्ये येऊन लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे एक उज्ज्वल असा इतिहास या परतूर शहराला सुद्धा आहे. पहिली परिषद महाराष्ट्र परिषदेचं पहिलं अधिवेशन परतूर या शहरामध्ये. मग हे आपण जे सांगत होतो की उर्दूची सक्ती होती, तर त्या वेळेस या अधिवेशनातून हा एक ठराव मांडण्यात आला की मातृभाषेतून शिक्षण देण्यात आलं पाहिजे. कारण प्रजा हिंदू आहे, मातृभाषा ही मराठी आहे आणि मराठी माध्यमातून शिक्षण जर दिलं तर त्या शिक्षणाचा आपल्याला काहीतरी लाभ होईल असं लोकांना वाटू लागलं. म्हणून एक ठराव मातृभाषेतून शिक्षण देण्यात यावं असं परतूरच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेलं आहे. सर, राजाकार जो आहे ह्या राजाकाराविषयी बरंच मराठवाड्यामध्ये चर्चा असते की राजाकार जनतेवर अन्याय करायचा, महिलेवर अन्याय करायचा. नेमका राजाकार नेमका कोण याविषयी काही लोकांना माहित नाही, त्याविषयी थोडक्यात. तर काय झालं, 1927 मध्ये इत्तेहादुल मुसलमीन ही नावाची एक सामाजिक आणि अराजकीय संघटना स्थापन झाली, जिचा प्रमुख होता बहादूर यार जंग यांनी त्याची धुरा सांभाळली नंतर. आणि बहादूर यार जंगच्या नंतर कासिम रजवीच्या हातात ही सूत्र गेली आणि कासिम रजवी हा थोडा धर्मांध होता आणि त्याचं वक्तृत्व प्रभावी होतं, पण त्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी हिंदू मुस्लिमामध्ये तेढ कशी निर्माण होईल याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो धर्मांध असल्यामुळे साहजिकच हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार झालेले आहे आणि त्यांनी जे सैन्य उभं केलं होतं ते रजाकार, कासिम रजवीच्या कालखंडात ती रजाकार संघटना, म्हणजे रजाकार संघटनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये अन्याय अत्याचाराचा कळस झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्या विरोधात साहजिकच या लोकांनी मग बंड केलं, विरोध केला, उठाव केला, प्रतिकार केला. आणि त्या काळात सर धर्मांतर बी व्हायचं का? धर्मांतराला प्रोत्साहन दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर पहिल्या निजामापासून ते 7व्या निजामापर्यंत हिंदूचं प्रमाण सतत कमी होत गेलेलं आहे आणि मुस्लिमांचं प्रमाण वाढत गेलेलं आहे. त्याचं एक कारण म्हणजे धर्मांतर. आणि धर्मांतर केलं तरी अनेक सवलती दिल्या जायच्या, त्याच्यामुळे धर्मांतराचं सुद्धा आपल्याला सांगता येईल. म्हणजे धर्मांतर बी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि सर आता मंठा आणि परतूर या ठिकाणच्या काही काहीचं असं म्हणणं असतं की बरेच आमच्या आजोबांना या लढ्यात सहभाग घेतला होता. बरोबर आहे. तर इथं अनेक स्वातंत्र्य सैनिक या परतूर मंठामध्ये झालेले आहेत, होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये परतूरचं जे तालुका संघटक होते, म्हणजे मंठा तालुका हा पूर्वी परतूर तालुक्यामध्येच होता, म्हणून आपण परतूरचा भागाविषयीच बोलतो, म्हणजे मंठा त्यामध्ये इन्क्लूड आहेच. तर इथं विवा देसाई उर्फ देशपांडे हे तालुका संघटक होते आणि हे तालुका संघट असल्यामुळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक लढे या भागामध्ये लढल्या गेलेल्या आहेत. आता एक तुम्ही मंठ्याचा संदर्भ आला म्हणून सांगतो की 10 जानेवारी 1948 रोजी मंठा येथे पोलीस चौकीवर हल्ला झालेला आहे. मंठ्याच्या पोलीस म्हणजे मंठा तालुक्यामध्ये निजाम काळात म्हणजे ते पोलीस चौकी होती आणि तिथे हल्ला झाला. तर त्याचं कारण असं आहे की मंठ्याचा जो इन्स्पेक्टर होता खुर्शीद अली आणि पोलीस कॉन्स्टेबल होते दौलत खान आणि मुसा, हे 2 पोलीस कॉन्स्टेबल आणि खुर्शीद अली इन्स्पेक्टर, तर यांनी सुद्धा धुडगूस घातलेला होता या भागामध्ये. मग याला प्रतिकार करायचा असेल आणि एकंदरीत निजामाच्या राजवटीला जर प्रतिकार करायचा तर निजामाचे जे केंद्र आहेत ते उद्ध्वस्त करावेच लागतील ही धारणा लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे मग याच्यासाठी 10 जानेवारी 1948 हा दिवस निश्चित करण्यात आला आणि त्याची गुप्त बैठक अगोदर 1 दिवस अगोदर आपल्या परतूर जवळ आंबा गाव आहे, आंबा येथे संध्याकाळी गुप्त बैठक झाली आणि आंब्यामधून जाऊन परतूरचे स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा या भागातले स्वातंत्र्य सैनिक असतील यांनी तिथून जाऊन या मंठा पोलीस चौकीवर हल्ला करण्याचं नियोजन केलं आणि विनायकराव चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली 10 जानेवारी 1948ला सकाळीच म्हणजे सकाळी 2 वाजता जवळपास 12 ते 2च्या दरम्यान हे स्वातंत्र्य सैनिक तिथं पोहोचले आणि त्यांनी मंठा चौकीला धडक दिली. त्याच्या 2 तुकड्या केल्या, एक विनायकराव चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या बाजूने आणि गणेशराव आंबेकर असतील, भास्करराव आंबेकर असतील, हे मागच्या बाजूला अनेक ह्या समूहामध्ये अनेक लोक होते. तर यांनी नियोजन केलं, दार उघडलं, परंतु दार ठोठावताच तिथला पोलीस कॉन्स्टेबल जो आहे मुसा आणि दौलत खान हे जागे झाले. ते उठले की त्यांच्यावर पिस्तूलच्या गोळ्या झाल्या, ते खाली पडले, गोळी झाली, ते खाली पडले. पण पोलीस इन्स्पेक्टर त्यावेळेस चौकीमध्ये नव्हता,
खुर्शीद अली. मग कोणीतरी त्या कालखंडामध्ये किंवा त्यावेळेस